अभंग जगद्गुरु तुकोबारायांचं आहे। महाराज अभंगामधून संसारिकांना धन्यता देतात। अनेक प्रकारचे जीव भगवान परमात्म्याने या पृथ्वी तलावरती निर्माण केलेले आहेत। काही जीव असे आहेत जे पाण्यामध्ये राहतात, काही जीव असे आहेत जे पाण्यावरती तरंगतात, काही जीव असे आहेत जे जमिनीवरती चालतात, काही जीव असेही आहेत जे झाडावरती राहतात, काही जीव असेही आहेत जे आकाशामध्ये गिरट्या घेतात। अनेक प्रकारचे जीव भगवान परमात्म्याने निर्माण केले। शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या एकनाथी भागवतामध्ये सांगतात, एक एक केली भूचरे, एक एक केली खेचरे, एक एक केली जळचरे, चरे आचरे ती भो एक वृक्ष सर्प पशुदंश, राक्षस पिशाच बकहंस, मत्स्य कच्छाय शेष, सृजी भवशी योनी ते ऐशा 84 लक्ष योनी, सृजोनी पाहे परतोनी, तव निजात्म प्राप्ती लागोनी, न देखे कोणी अधिकारी, ऐसे सृष्टी ते सुखन वाटेची देवा ते, मग मानवी संस्कृती ते, आदरे बहुत निर्मियेले। भगवान परमात्म्याने अनेक जीव निर्माण केले, मात्र एकले निकंठीची म्हणून या येणे देवाला करमत नव्हतं, राहावत नव्हतं। सर्वात बुद्धिमान जीव निर्माण केला, त्या देहाचं नाव मनुष्य जीव आहे। विठ्ठल अनेक प्रकारचे जीव निर्माण केले देवाने। एखाद्या बैलाला माणसाच्या जन्माला नाही घातलं का? नाही, बैल बैलच आहे, माणूस माणूसच आहे। एखाद्या गाढवाला माणसाचा जन्म नाही मिळाला, एखाद्या शेळीला बाईचा जन्म नाही मिळाला, एखाद्या म्हशीला बाईचा जन्म नाही मिळाला, माणसालाच माणसाचा जन्म का मिळाला? याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल ना हो। विठ्ठल विठ्ठल। आणि भगवान परमात्म्याने तुम्हाला निर्माण केलं। आमचे गुरुवारी वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य फार सुंदर सांगायचे, माणसं जन्माला येतात आणि संसारामध्ये थोडं दुःख मिळालं की लोकांना सोसत नाही, झेपत नाही, रुचत नाही, पचत नाही, म्हणून लोक आत्महत्या करतात। कोणी फास घेऊन लटकतं, कोणी औषध पितं, आत्महत्या करतात। पण ते सांगायचे ऐका, 135 कोटी लोक या देशामध्ये राहतात, 135 कोटी लोक या देशामध्ये राहतात। आता 140 कोटी झाले, 140 कोटी लोकांच्या नंतर सुद्धा देवाने तुम्हाला जन्माला घातलं। याचाच अर्थ असा आहे, जे 140 लोकांच्या अंगामध्ये नाहीये, जो गुण 140 कोटी लोकांकडे नाहीये, तो गुण तुमच्याकडे देवाने दिला, याचा वापर करा, संपवून टाकू नका। विठ्ठल। आणि म्हणून आपण या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत। 3 प्रकारचं जीवन आपल्याला पाहायला मिळत आहे का? माणसाचा जन्म आहे, माणसाच्या जन्मामध्ये आहे का काहीतरी चांगलं करून जागण्या, काहीतरी चांगलं करून जा म्हणजे काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे। काहीतरी चांगलं काम केलं म्हणजे एखाद्या गरीबाच्या मुलीची सोयरीक मोडली पाहिजे, बरोबर आहे? तरी होच म्हणतात काय, बरोबर आहे का? नाही माझं आहे का? चांगलं करायचं म्हणजे काय करायचं? आता पाऊस पडत नाही, मध्यभागी पाऊस नव्हता न, शेतकरी शेतामध्ये मोटर चालू करायची विहिरीवरती। घरी आपल्याला कळालं की आपल्या शेजाऱ्याची मोटर चालू आहे, रात्री 12 वाजले किती त्रास झाला तरी चालेल, पण रात्री अपरात्री जायचं, बॅटरी घेऊन लपून त्याची मोटर बंद करून विहिरीत ढकलून द्यायची, किती त्रास झाला तरी चालेल, पण असं एखादं चांगलं काम केल्याशिवाय मरायचं नाही, बरोबर आहे ना? तरी होच म्हणतात नाही का? आपल्या बाई हेच चांगले काम आहेत, ऐका, चांगलं अजिबात करू नका। फक्त सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याकडनं कुणाचं वाईट होणार नाहीये, एवढं जर तुम्ही केलं आणि रोज दर्शनाकरता नाही आली तरी चालेल। विठ्ठल विठ्ठल। शास्त्रकार सांगतात की माणसाने जीवन जगायचं कसं? दिवसेनैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत, पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत। नंबर 1, संध्याकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी आपल्याला झोप येते, रात्री झोपायचं असेल शांत, तर दिवसभर आपण दिवसभरामध्ये रात्री जर शांत झोप लागावी असं वाटत असेल तर अनिल महाराज दिवसभरामध्ये एखाद्या तरी गरीबाची मान मोडली पाहिजे। पटतोय पण नाही, खरं नाही, बरोबर आहे? नाही, हलवतात मान। सुज्ञ श्रोत आहे, मला माहिती आहे येवत्यामध्ये भरपूर कार्यक्रम होतात, कारण येवत्यामध्ये आमचे शांतीपुरी बाबा आहेत, आपल्या गावामध्ये आलेले आहेत, खऱ्या अर्थाने संत महात्मे आपल्या गावामध्ये आलेले आहेत, या भूमीचं काहीतरी पुण्य आहे। विठ्ठल विठ्ठल। संध्याकाळी झोप लागावी असं वाटत असेल
तर त्याकरता दिवसभर प्रामाणिक आणि इमानदारीने जीवन तुम्हाला जगावं लागेल. हे एका दिवसाचं गणित आहे. 4 महिन्याचा चातुर्मास पंढरपुरामध्ये शांततेने घालवायचा असेल तर 8 महिने शेतामध्ये भरपूर कष्ट केले पाहिजे. हे एका वर्षाचं गणित आहे. म्हातारपण चांगलं घालवायचं असेल तर बालपणामध्ये आणि तारुण्यामध्ये संस्कार जतन केले पाहिजे. जर बालपण आणि तारुण्य संस्कारामध्ये नाही गेलं तर तुकोबारे सांगतात, बालपण गेले नेनता, बालपण गेले नेनता, तारुण्य तसे विषय व्यथा, तारुण्य तसे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी, तुकोबारा नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, हो बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, हो वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी, प्रथम केला गर्भी वास. महाराज म्हटले बालपण आणि तारुण्य जर संस्कारामध्ये नाही गेलं तर म्हातारपण अंडामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. आणि बालपण आणि तारुण्य संस्कारामध्ये घालण्याकरता हे कीर्तन आहे. विठ्ठल आज आमच्या मधुकर महाराजांची संस्था, बरोबर आहे, मधुकर महाराजांची संस्था या ठिकाणी उभी आहे. ही जी मुलं आहेत एका गावाचे एक नाही महाराज आहेत, प्रत्येक गावाची वेगवेगळी आहेत. यांच्या मायबापांनी यांना जन्माला घातलेलं आहे, हे उपकार केलेले आहेत, बरोबर आहे. 50% उपकार यांच्या मायबापाचे आहेत. पण ही मुलं आज टाळ घेऊन कीर्तनामध्ये उभे आहेत. आज हे भगवत तत्वाशी स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यामध्ये फार मोठमोठे कीर्तनकार गायक वादक यांच्यामध्ये दडलेले आहेत. म्हणून जेवढे उपकार त्यांच्या आईवडिलांचे त्यांच्यावरती आहेत तेवढेच उपकार आमच्या मधुकर महाराजांचे सुद्धा त्यांच्यावरती आहेत. विठ्ठल. आपण म्हणतो ना काडी ओली असली की ती वाकते, तिला आकार देता येतो, पण एकदा का काठी वाळली की मग मोडते. पण वाकत ही काडी ओली आहे. बऱ्याच काड्या ओल्या असतात त्यावेळेस आपण वाकवत नाही आणि वाळल्या की वाकवण्याचा प्रयत्न करतो, मग त्या मोडतात. विठ्ठल. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण संस्कार जतन केले पाहिजे. मायबाप 3 प्रकारचं जीवन पाहायला मिळतं. आपण ऐकतोय. मी काय तुम्हाला फार टाइमपास एन्जॉय मनोरंजन असं काही सांगणार नाहीये. सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेचे आम्ही विद्यार्थी आहोत. म्हणून जोग महाराज संस्थेचे फार नियम आहेत. जोग महाराज संस्थेच्या कुत्र्याला सुद्धा मान आहेत. आम्ही तर साधारण का होईना पण कीर्तनकार आहोत. विठ्ठल. आणि म्हणून 3 प्रकारचं जीवन पाहायला मिळतं. लक्षपूर्वक आहे का. नंबर 1 मनुष्य जीवन, नंबर 2 संतांचं जीवन, नंबर 3 देवाचं जीवन. मनुष्य जीवन, संत महात्म्यांचं जीवन आणि देवाचं जीवन. माणसाला जन्माला यावं लागतं, देवाला बोलवावं लागतं आणि संत महात्मे येत असतात. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये स्वेच्छा, अनिच्छा आणि परेच्छा प्रारब्ध असं म्हणतात. माणसाला जन्माला यावं लागतं. कशाकरता माऊली ज्ञानोबा सांगतात, आगा कर्मी जय मुरावे, तै सुख दुःखी फळावे, तयाती भोगावया यावे. देहा एका माणसाला जन्माला यावं लागतं. आपल्या कर्माचा भोग भोगण्या. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले.
हरिमुखी गाता हर पल जिंदा हरिमुखी गाता हर पल जिंदा हरिमुखी गाता हर पल अतिशय सुंदर असं मार्मिक प्रमाण दिलं आमच्या नारायण महाराजांनी. कारण घायल की कधी घायल जाणे कीर्तन करायला काय पाहिजे कीर्तन करायला कळत नाही. कारण आमचे नारायण महाराज गातातही सुंदर, कीर्तनही सुंदर करतात. त्यापेक्षा स्वभाव फार गोड आहे यांचा, नाही का? आणि असं लोक म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये बोलणाऱ्याच्या आंबाड्या खपतात, न बोलणाऱ्याचे गहू खपत. त्यांना बोलता फार सुंदर, नाही का? आणि म्हणून सुंदर प्रमाण दिलं, नाही का? केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. सुंदर प्रमाण दिलं. आता ही आहे झाली का शिट्टी? तरी आमचे महाराज आहेत त्यामुळं बरं आहे, नाही का? सिस्टीमवाले ऑपरेटर चांगले पाहिजे, गाडी किती चांगली, ड्रायव्हर चांगला पाहिजे ना. ड्रायव्हर चांगला आहे आज. आणि मी सांगतो ना, मला आनंद वाटतोय. मार्ग बॉक्स समोर आहेत, आम्हाला 5-10 लोक कमी चालतात, पण हे चांगलं पाहिजे ना, नाही का? भाजी एखादी कमी पाहिजे, पण जर भाजीत मीठ कमी असेल, मीठ पाहिजे ना ताटात. भाज्या 50 मीठच नाही, मग काय उपयोग? सुंदर आहे सिस्टीम, सुंदर आहे, आनंद आहे. महाराज ही साल कशावरची आहे? गाण्यावरची, नाही का? आता कोणत्या गाण्यावरची कोण सांगतं? करा हात वर. आता तुम्हाला याच्यामुळेच आम्ही पुढे येत नाही. पुढे बोलो काही ना काही महाराज विचारतेच, नाही का? आता गाणे तरी सांग, गाणे आम्हीच सांगायचे का? सांगू आता मी सांगू का? हां सांगा होता, नाही का? सांगा बरं, नाही का? कोणतं गाणं सांगत नाही, पण आहे का? बऱ्याच लोकांना वाटतं कीर्तनकार, गायक, वादक गाण्यावरच्या चाली म्हणतात. भीमराव बाबा, बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की कीर्तनकार लोक गाण्यावरच्या चाली म्हणतात. बरोबर आहे? बरोबर आहे ना? तुम्ही मानाल होता बरोबर आहे. बरोबर नाही, चुकीचं आहे. कीर्तन अगोदरचं आहे का पिक्चर अगोदरचं आहे? काय अगोदरचं आहे? मग कीर्तन अगोदरचं आहे म्हटलं, पिक्चर नंतर आहे. मग पिक्चरवाल्याने कीर्तन ऐकले असतील का कीर्तनावाल्याने पिक्चरचे गाणे ऐकले असतील? कीर्तन पिक्चर किती वर्षापासून आहे? आता हे तरी सांगा. 50 नाही, जास्त आहे. 1857-61 मध्ये काहीतरी दादासाहेब फाळके यांनी ब्लॅक अँड व्हाईट नावाची ध्वनिफीत तयार केली पहिली. दादासाहेब फाळके यांनी, बरोबर आहे? 1857-58चा विषय आहे. 200-250 वर्षापूर्वी पिक्चर आहे. आणि कीर्तन एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा, गोपाळांशी लाया वाटी, गोपाळांशी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा, बोला अभंग, ज्ञानदेवा बोला अभंग. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी 750 वर्षापूर्वीचं कीर्तन आहे आणि 250 वर्षाचं पिक्चर आहे. कोणी कोणाचं चोरलं तुम्ही विचार करा. विठ्ठल हे रिअल आहे ना, ह्या गोष्टी कळायला पाहिजे लोकांना. बरेच सहज लोक गाण्यावरच्या नाहीये. वारकरी संप्रदाय होलसेल दुकान आहे, इथला माल सर्व नेऊन विकतात, आम्हाला कुणाची गरज नाही. विठ्ठल सप्ताह असला की वारकरी संप्रदायाचे संत महात्म्याचे सर्वांतर्फे स्वागत, गावकऱ्यातर्फे. पण वारकरी संप्रदायाचे कुणातर्फे स्वागत नाही, सर्वांनी स्वागत करायचं. संप्रदाय सर्वांचा बाप आहे. नाहीये आम्हाला वाटतं आमच्यामुळे संप्रदाय मोठा आहे. नाही, आम्ही किती आलो किती मेलो तरी आमच्यामुळे संप्रदाय मोठा नाही, संप्रदायामुळे आम्ही मोठे आहोत. विठ्ठल. आणि म्हणून आईला जर भरपूर दूध असेल तर मावशीला पिण्याची गरज नाही, या मताचा मी आहे. संत महात्म्याचं भरपूर भांडवल आहे, हे तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. आणि सुंदर असं प्रमाण काय चाललं होतं? केले कर्म झाले तेच भोग आले. जसं कर्म आपण केलं असं आपल्याला भोगावं लागेल. अनेक प्रकारचा आपण ऐकता नाही का, क्षणिक सुखा लागे आपल्या, अनेक वगैरे पाहतो आपण. ते जुनं होऊन गेलं. काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न आहे. जसं कर्म आपण केलं असं आपल्याला भोगावं लागेल. आपण पाप केलं असेल तर दुःख भोगण्याकरता जन्माला यावं लागेल.
तुम्ही कितीही मोठ्या माळी घातल्या आणि मागच्या जन्मामधलं पाप असेल तर माळी घालून सुद्धा दुःख भोगावं लागेल. गैरसमज करून घ्यायचं कारण नाही. तुम्ही किती मोठे खाटीक असाल, किती मोठे वाईट कामं करत असाल आणि सुखी असाल तर समजायचं मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य. जसं कर्म तुम्ही केलं असं फळ तुम्हाला भोगावं लागेल. भक्त म्हणतोय, जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले, उसी का फल अब हम पा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही सृष्टि चला रहे हैं. विठ्ठल. अरे जसं बी आपण लावलं असेल असं झाड जन्माला येईल. तुम्हाला आंबा खायचा असेल तर तुम्हाला बाबळीच्या बिया लावाव्या लागतात. झोपले काय तुम्ही? आंबा खायचा असेल तर बीज आंब्याचंच लावावं लागेल. बीज बोया बबुल का तो आम का से आवे. विठाला विठाला. आंबा खायचा असेल तर बी तुम्हाला आंब्याचंच लावावं लागेल. ऐका. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण कर्म चांगलं केलं पाहिजे. हे कर्म करण्याकरता आपल्याला जन्माला यावं लागतं. आणि कर्म करता करता काय करायचं? महाराज म्हणतात संसार करायचा. थाटा माटामध्ये संसार करा. ऐका, संसार केला पाहिजे. संसार करू नका. तुमच्या लेकरा बाळाचे हातपाय बांधून विहिरीत ढकलून द्या, बायका पोरं सोडून द्या, मग परमार्थ करा, असं कुठल्या संतांनी तुम्हाला सांगितलं नाही. उलट संत महात्मे सांगतात, असोनी संसारी जीवे वेगू करी रे, वेद शास्त्र उभारी बाया सदा, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण करी? तुम्ही काय करा? संसार करा. ऐका, ताक आहे ना आपल्या घरी, ताक असतं दही, बरोबर आहे माता मावल्या? दही घुसळलं, त्याला घुसळून आपल्या बघा रवी लावली की तिच्यातून काय निघतो? तूप, बरोबर आहे? काय निघतं? हा, लोणी. तुम्ही लावता का रवी? एवढं तर त्यांना आहे ना. 33% तुम्हाला बोललं पाहिजे. आता तेव्हा तर फार भांडून घेसल, नाही का? आता आरक्षण आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. ताकात लोणी असतं, बरोबर आहे? ताकात लोणी असलं पाहिजे, बरोबर आहे? ताकात लोणी असतं, ताकात लोणी असलं पाहिजे, पण लोण्यात ताक नसलं पाहिजे. हे डोक्यात ठेवा. ताकात लोणी असलं पाहिजे पण लोण्यात ताक नसलं पाहिजे. हिरा पाहिला हिरा आपण, बरोबर आहे? हिरा आहे ना, बरोबर आहे? तुमच्याकडे असतील 1-1, 2-2 किलो. नाही हो म्हणतात. नाही हो, आमच्याकडे नाही. मला माहिती आहे, माझ्याकडे नाही, तुमच्याकडे कुठून येणार आहे? नाही का? हिरा हा कोळशात सापडतो. कोळशात हिरा असला पाहिजे, पण हिऱ्यात कोळसा असता कामा नये, बरोबर आहे? ताकात लोणी असलं तर चालेल, पण लोण्यात ताक नसलं पाहिजे. कोळशात हिरा असला तर चालेल, पण हिऱ्यात कोळसा नसला पाहिजे. बायका, बोट आहे नाव पाण्यावरती, बरोबर आहे? नाव ही पाण्यामध्ये असते, बरोबर आहे? नाव पाण्यात असली पाहिजे, पण नावेत पाणी नसलं पाहिजे, बरोबर आहे? मैत्री असली पाहिजे, मैत्री असली चांगली आहे. राजकारण असलं पाहिजे, मैत्री सुद्धा असली पाहिजे, पण मैत्रीत राजकारण नसलं पाहिजे. माणूस संसारात असला पाहिजे, पण संसार माणसात नसला पाहिजे. विठाला संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे.
11पर्यंत चालू द्या. चालू देऊ का 11पर्यंत? असं काहीच होणार नाही. वेळ तर संपल तर तुमच्याकरता केलं असतं. महाराज 4 तास बोलून या ठिकाणी बसलेले आहेत. खरं सांगू का, एखाद्या कथाकार एखाद्या कीर्तनाला येण्याकरता मन फार मोठं लागतं. विठ्ठल आमच्यातले दुखणे फार वेगळे आहेत माय बाबा ऐका. पण खरं सांगू का, जी नवीन पिढी निघाली आहे फार मोठ्या मनाची लोक आहेत. तर महाराज 4-4 तास कथा करून तुम्ही बसलेले आहेत. खरं सांगतो, तुम्ही ऐकता, कंटाळाला की उठून जाता. कोणी तंबाखू खात असेल का तुमच्याकडे नसेल कोणी? हा नाही म्हणतात नाही का? बरोबर आहे. पण हसता म्हणजे दाल में कुछ तो काला क्या पुरी दाल ही काली आहे. विठ्ठल कोणी बाहेर जाऊन तंबाखू खातं, कोणाला चहा प्यायचा असला की चहा पिऊन येता येतो. पण महाराजांनी स्टेजवरती बसल्याबरोबर मांडी जडी मोडली. महाराज, आम्ही त्या महाराजांची कथा ऐकत होतो, 6-6 घंटे ते महाराज बोलायचे, मांडी सुद्धा मोडत नव्हते. अरे मोडून टाकता का आमची मांडी? आम्हाला मांडी मोडायला, तुम्हाला तंबाखू खायला जमते, आम्हाला मांडी मोडायला जमत नाही. लोक फार विचित्र आहेत महाराज, कसंही वागलं तर बोलतात. त्यांच्याकरता फार मोजक्या वेळेमध्ये माझा मोबाईल तिकडे अडकल्यामुळे तुम्हाला विचारत टाईम. पण काय असतं, मोबाईल पाहिला की टाईम कळतो उरकायचं. तुमचं कसं असतं, सकाळी आभाळ वाढलं की बैलाला एक रट्टा शिल्लक मारायचा, पण तेवढं घेतल्याशिवाय घरी जायचं नाही. विठ्ठल संसारामध्ये असलं पाहिजे, पण माणसाच्या अंतःकरणामध्ये संसार नाही भिनला पाहिजे. माझा पाय काय परमार्थ केला पाहिजे, संसारामध्ये राहिलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. आणि कर्म करता करता काय करायचं, 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करायचे. हे 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करायचे आणि आपली कीर्तन सेवा समाप्त करायची. फक्त लक्षपूर्वक ऐका. आता खरं कीर्तन आपलं सुरू झालं. 4 प्रकारचे पुरुषार्थ. नंबर 1, धर्मार्थ काम मोक्षाणाम यद्य कोपी न विद्यते अजागलस्तनश्चैव तस्य जन्म निरर्थकः. नंबर 1, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 1 नंबर विश्वावरती सत्ता आपल्याला गाजवावी लागेल. नंबर 2, इंद्रियावरती सत्ता आपल्याला गाजवावी लागेल. नंबर 3, काळावरती सत्ता गाजवावी लागेल. आणि नंबर 4, देवावरती सत्ता गाजवावी लागेल. विठ्ठल, हे 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करायचे. नाही जमले 4 तर 4 मधला एक तरी प्राप्त केला पाहिजे. आणि जर पुरुषार्थ प्राप्त न करता आपण जर जीवन संपवलं तर आपल्या जीवनाला शून्य किंमत आहे. आपल्याकडे शेळ्या आहेत ना, शेळीच्या गळ्याला स्तन असतात, बरोबर आहे? स्तन असतात ना, शेळीच्या गळ्याच्या स्तनामधून एका दिवसाला संध्याकाळच्या वेळेस जवळजवळ 1 लिटर दूध आपल्याला मिळतं का? अर्धा लिटर, 1 पाव, 1 कप, 1 थेंब? नाही ऐका. सांगतात अजागलस्तनश्चैव तस्य जन्म निरर्थकः. माऊली ज्ञानोबा सांगतात, कने बिन सोपटे कनसे लागली घनदाटे काय करावे गोमटे ओसनगर. की बाबा 6 फूट उंच ज्वारीचा धांडा वाढलेला आहे. 6 फूट उंच ज्वारीचा धांडा आहे, त्याला 1.5 फुटाचं कणीस लागलेलं आहे. आता दुसरी शिट्टी झाली. महाराज नाही का, 2 शिट्ट्या झाल्या. महिला मंडळ, भात किती शिट्ट्यात शिजतो? 3. चुकीचं आहे. सांगा अजून दुसरा पर्याय, एक ऑप्शन तुम्हाला सांगा. किती? 2. धन्यवाद. 2 शिट्ट्यामध्ये शिजतो, बरोबर आहे. कारण का, शुद्ध माता माऊली स्वयंपाक. आम्ही आता भीमराव महाराज, आम्ही सर्व, अनिल महाराज, मधुकर महाराज, आमचे नारायण महाराज, आमचे गावंडे महाराज, सर्व आम्ही सोबत राहिलो. 5-5, 10-10 वर्ष हाताने स्वयंपाक करून आम्ही खाल्ला, बरं का. फक्त घरी सांगत नाही आम्ही. घरी सांगितलं की आता कसं, एखादा आमचाही नंबर लागतो स्वयंपाकाला. विठ्ठल. आता मी इथे सांगायला काही अडचण नाही, माझं गाव तिकडे आहे. पण मला जमतो म्हणजे अनिल महाराजांना सुद्धा जमतो. त्यांचा नंबर एका दिवशी लागेल आता, नाही का. सुज्ञ माता माऊली असेल, कुकरमध्ये भात टाक, तांदूळ टाकले शिजायला, झाकण पॅक केलं, गॅस फुल केलेला आहे. पहिली शिट्टी झाली, दुसरी शिट्टी झाली की गॅस बंद करून ठेवतात. कारण राहिलेला भात हा वाफेवरती होत असतो, बरोबर आहे. 2 शिट्ट्या झाल्या तर राहिलेलं कीर्तन हे रेकॉर्डिंगवरती होईल, नाही का. असं काहीच नाही. 2 शिट्ट्या आणि संकेत असतात, बरं. कधी कधी उपरणं सुटणं, पाऊस येणं, शिट्ट्या वाजणं, मंड पुढून जाणं, हे संकेत असतात कीर्तन सोडण्याची. विठ्ठल. आणि मी या मताचा माणूस आहे. फार रात्रभर तुम्हाला सांगितल्यापेक्षा मोजक्या वेळामध्ये फटाफट लवकर सांगून द्यायचं बस. तुम्ही आता किती 50-50 वर्ष झाले कीर्तन ऐकता, बरोबर आहे. मोठमोठे कीर्तन तुम्ही इथे ऐकलेले आहेत, बरोबर आहे. लोक म्हणतात महाराज 70 वर्षापासून कीर्तन ऐकतो, पण आम्ही काय अजून आम्हाला धक्का लागू दिला आणि अजिबात लागू द्यायचा. फक्त ऐकायचं, पण ऐकायचं नाही. याला म्हणतात नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. विठ्ठल. ऐका. नंबर 1,
विश्वावरती सत्ता गाजवायची. विश्वावर सत्ता गाजवणं सोपं नाही माहिती, तरी सुद्धा बऱ्याच लोकांनी विश्वावर सत्ता गाजवली. अकबर नावाचा बादशाह आहे, त्याने अनेक वर्ष या भारतावरती सत्ता बोलणार आहे. अनेक लोक होऊन गेले, त्यांनी सत्ता गाजवली. मात्र तरी सुद्धा 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबाराय जन्माला आले, त्यांनी सुद्धा जगावरती सत्ता गाजवली. 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले, त्यांनी सुद्धा सत्ता गाजवलेली आहे. याही पेक्षा चला समोर छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी जन्माला आले, त्यांनी सुद्धा सत्ता गाजवली. ही खऱ्या अर्थाने सत्ता आहे. विठ्ठल अनेक लोकांनी सत्ता गाजवली महाराज. आज 65,000 कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत फिरतात. सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेचे कीर्तनकार आहेत. जोग महाराजांनी 65,000 कीर्तनकार आज महाराष्ट्रामध्ये फिरतात. हे जर उपकार कोणाचे असतील तर ज्ञानोबारायांचे आणि जोग महाराजांचे आहेत. लोक म्हणतात कीर्तनकार लोक 10-10, 20-20 हजार रुपये घेतात. ऐका, आणि 10-10, 20-20 हजार लोक घेतात, पण हे लोक याचं करतात का याचा विचार करा ना. लोक म्हणतात ढोक महाराज 40,000 रुपये घेतात, म्हणतात ना 40 नाही ते 50 घेतील, पण या 50 करतात काय तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे का? सांगतं का कोणी? आज 10 ते 20 वर्षापासून आळंदीमध्ये ढोक महाराजांची भाजी सुरू आहे. संध्याकाळी 5 वाजता आळंदीमध्ये 5-10 हजार विद्यार्थी असतात, त्यांना भाजी असते रोज संध्याकाळी 7 वाजता. सण असेल तर तुम्ही शिरा करून खाता, खीर करून खाता, त्याला काही चवही नसते, दवही नसते, काहीच नाही. पण सणाला बासुंदी असेल, श्रीखंड असेल, 5,000 विद्यार्थ्यांना वर्षभर पुरवतात मायबाप. आहे का? हे तुम्ही याचा विचार कधी केला का? विठ्ठल 500-700 विद्यार्थ्यांना इंदुरीकर महाराज शिकवतात, अनाथ लेकरांना. 50,000 घेतात हे तुम्हाला दिसतंय, पण याचं करतात काय याचाही कधी काळी विचार केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि 2 पोते सोयाबीन तुम्हाला शिल्लक झाली तर तुम्ही सांगता लेकरा बाळांना यावर्षी चांगला ड्रेस घ्यायचा का? सोयाबीन चांगली झाली, बरोबर आहे. अरे 5-5, 10-10, 20-20 हजार तुम्ही आम्हाला देताय. जास्त नाही, जनाची नाही, पण मनाची लाज आम्हाला वाटत असेल की नाही थोडीफार? या पैशाचा आम्ही काय करतो याचा विचार तुम्ही कधी केला का नाही? संसार आम्हालाही आहे, तुम्हालाही आहे. संसार आम्ही करतो, तुम्हीही करतो. काही भाग संसाराकरता आम्ही खर्च करतो, पण निश्चित काही भाग आम्ही देवाकरताही खर्च करतो. विठ्ठल याचा विचार आपण कधी केला पाहिजे मायबाप? आहे का? पण आपण याचा विचार करतो. कीर्तनकार लोक पैसेच लय घेतात. अरे पैसे लय घेतात, तुम्हाला काय भोगणी पडली? द्या ना तुम्ही पैसे, काय होत तुम्हाला? दिले पाहिजे. आहे का? इथे दिलेलंच हे टिकून राहतं. विठ्ठल. तुम्हाला जर कीर्तनामधून समाधान मिळालं नसतं तर तुम्ही कीर्तनकाराला पैसे दिले असते का? भीमराव बाबा दिले असते का? तुम्ही त्यांच्या घरी जाता, 10-10 वेळेस चक्रा मारता, बाबा वेळेत या, लवकर या, जेवायला काय करू, लवकर या, कुठून येणार तुम्ही, काही त्रास होईल का, एवढी काळजी घेता कीर्तनकाराची. येईपर्यंत कीर्तन करेपर्यंत. एकदा कीर्तन करून गेला, कायमचा जरी गेला पुन्हा तुमचा फोन नसतो, नाही का? फार लोक फार मतलबी आहेत महाराज. ऐका, पण सांगतो सद्गुरू जोग महाराज 1917 साली संस्था त्यांनी उभी केली. जगावरती सत्ता या विषयावरती बोलतोय मी. 1917 साली पुण्यामध्ये वर्गणी मागण्याकरता फिरले. अख्ख्या पुण्यामध्ये 50,000 वर्गणी त्यांना मिळाली. 1917 मध्ये भारत स्वतंत्र होण्यापूर्वी 50,000 मध्ये जागा घेतली आणि बांधकाम सुरू केलं. बेसमेंट झालं आणि पैसे संपून गेले. एका रूम मध्ये निवांत बसले. 1920 साली पुण्यामधला एक मोठा उद्योजक त्या ठिकाणी आला. दरवाजा उघडला, पायामध्ये बूट होते, बोटामध्ये अंगठ्या होत्या, सिगारेट होतो, आणि सांगितलं, हो जोग महाराज, तुमचं नाव जोग महाराज आहे का? ते म्हटलं, हो माझंच नाव जोग महाराज आहे. पुण्यामध्ये वर्गणी मागितली. हो. किती जमली? 50,000 रुपये. अख्ख्या पुण्यामध्ये. हो. बोलवलं ड्रायव्हरला, सुटकेस हातामध्ये होती, उघडली आणि सांगितलं, हे 1 लाख रुपये आहे. अख्ख्या पुण्यामध्ये महाराज तुम्ही भीक मागितली आणि अख्ख्या पुण्याने तुम्हाला 50,000 दिले. कोण म्हणतं? पुण्यातला एक मोठा उद्योजक. अख्ख्या पुण्यामध्ये तुम्ही भीक मागितली, अख्ख्या पुण्याने तुम्हाला 50,000 दिले. हे 1 लाख रुपये आहे, तुमच्या संस्थेकरता घ्या, बांधकाम पूर्ण करा. महाराज उठून उभे राहिले, स्मित हास्य केलं. त्या उद्योजकाला वाटलं, महाराजांना खूप आनंद वाटला, खुश झाले महाराज. आता स्मित हास्य केलं. 10 सेकंद झाले. 10 सेकंदांनी महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं, साहेब तुम्ही 1 लाख रुपये देता, पण तुमचे 1 लाख रुपये मला नको. कोण म्हणतं? तुमचे 1 लाख रुपये मला नको. जोग महाराज म्हणतात. आश्चर्य वाटलं साहेबांना. साहेब हसले, म्हटले, हो महाराज, अख्ख्या पुण्यामध्ये तुम्ही वर्गणी मागितली, भीक मागितली, तुम्हाला लोकांनी अख्ख्या पुण्याने 50,000 दिलेत, पण 1920 साली 1 लाख रुपये देणारा हा 10 लाखातला मी आहे, एवढं डोक्यात ठेवा. कोण म्हणतो? पैसे देणारा. 1920 साली 1 लाख रुपये देणारा हा मी 10 लाखातला एक आहे महाराज, एवढं लक्षात ठेवा. जोग महाराज म्हटले, महाराज अख्ख्या, ओ साहेब, अख्ख्या पुण्याने मला वर्गणी दिली 50,000 रुपये, पण 1920 साली
1,00,000 देणारे तुम्ही 10 लाखातले एक नक्कीच आहात, पण 1920 साली 1,00,000 रुपये न घेणारा हा 100 लाखातला मी एकटा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. कोण म्हणतं? सद्गुरू जोग महाराज. पैसा पाहला की आपल्या तोंडाला पाणी सुटतं, आपली नियत लगेच बिघडते, पण त्या जोग महाराजांचे आम्ही पाईक आहोत. ऐका, त्यांनी सुद्धा जगावरती सत्ता गाजवली. आज 65,000 कीर्तनकार प्रत्येक गावामध्ये त्यांच्या नामाचा घोष करतात. ही खऱ्या अर्थाने जगावरती सत्ता आहे. विठ्ठल याला खऱ्या अर्थाने सत्ता म्हणतात. ती त्रिभुवनी महात्मा सांगितलं ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, किंवा तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. विठ्ठल ही खऱ्या अर्थाने विश्वावरती सत्ता आहे. नंबर 1 विश्वावर सत्ता, नंबर 2 कशावर सत्ता? झालं आपली चार्जिंग संपली. मी सांगितलं होतं 4 प्रकारचे पुरुषार्थ. आता पुन्हा एकदा सांगतो. कमीत कमी कीर्तन संपेपर्यंत तरी संपेपर्यंत लक्षात ठेवतो. तुम्ही छोटे मुलं आपल्याकडेच आहे, यांच्या बॅटरी खराब झाली आहे का, तू लक्षात ठेव. पहिला 1 नंबर विश्वावरती सत्ता, 2 नंबर इंद्रियावरती सत्ता, 3 नंबर काळावर सत्ता आणि 4 देवावर सत्ता. पुन्हा एकदा सांगतो. नंबर 1 विश्वावर सत्ता, नंबर 2 इंद्रियावर सत्ता, नंबर 3 काळावर सत्ता, नंबर 4 देवावर सत्ता, नंबर 2 कशावर सत्ता? धन्यवाद, टाळ्या वाजवा यांच्याकरता एकदा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. खरं सांगू का, आपलं गाव छोटंसं आहे, पण तरुण मंडळी जोपर्यंत तुम्ही हे उत्सव साजरे करता, संस्कृती आपली आपण जतन केली पाहिजे बरं का. आणि हे जतन करताना गणपती बाप्पा आयुष्यामध्ये तुमचे कर्म तुम्हाला भोगावेच लागतील एवढं नक्की आहे. पण हे करत असताना, कर्म भोगत असताना गणपती बाप्पा तुम्हाला कळेल एखादं संकट आलं, आणि ज्यावेळेस त्या संकटाचं निवारण झालं त्यावेळेस तुम्हाला कळेल ही कृपा गणपती बाप्पाची आहे. विठ्ठल फक्त काही गोष्टीची माणसाने वाट पाहिली पाहिजे बरं. धावपळीमध्ये गडबडीमध्ये चुकीचे निर्णय घेतले पाहिजे. भगवान परमात्मा पाठीशी असला की काही ना काही चांगलं होत राहतं. ऐका. नंबर 2 इंद्रियावर सत्ता. इंद्रियावर सत्ता म्हणजे मनावर सत्ता, पण मन कुणाचं ऐकत नाही. माझं ऐका. मन कसं आहे? हो मन चंचल चपळ, मन
हो जाता है कान लगे एवढं चंचल आहे बसतं कीर्तनात आणि मन जातं घरी. मन फार चंचल, या मनावरती सत्ता गाजवली पाहिजे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात या विषयावर तुम्ही काही अनेक सर्वता रम्य नाही, हा स्वभावाची पाही इंद्रियांचा. बापा विषयाची मधुरता झाली आवडी उपजे चित्ता, परी तो परिणाम विचारिता. प्राणोहारी न जावे ते तजावे, न खावे न पाहावे ते जो पाय, न खावे ते खावे ते विचितोषे. न करावा तो संगो, न लगावे ते लागू. नाचरावे जो मार्ग आचरे, जो नायकावे ते ऐके. न बोलावे ते भूमके, परिदोष होतील हे न देखे. प्रवर्तता अंगा मना संचयावे, हे तुले निकृत्या कृत्य नाटवे. जो करणे आचरी नावे भलतेची करी. मन कधी विचार करत नाहीये परिपाप मज होईल, कान रगयात नाहील. हे काहीच पुढील देखे ना. मन विचार करत नाही. मन फार चंचल आहे. चंचल आणि चपळ वेगळं आहे. चंचल वेगळं आणि चपळ वेगळं. चंचल आणि चपळ मध्ये काय फरक आहे ऐका. चंचल कशाला म्हणतात, चपळ कशाला म्हणतात ऐका. चंचल याला म्हणतात एक काम करत असताना ते काम अर्धवट सोडून दुसऱ्या कामाकडे मन धाव घेणे, याला चंचल असं म्हणतात. पण चपळ कशाला म्हणतात, एक काम सुरू केल्यानंतर ते काम पूर्णत्वाकडे लवकरात लवकर नेणं, याला चपळ असं म्हणतात. पण चंचलता वाईट आहे आणि चपळता चांगली आहे. विठ्ठल चंचल माणसाचं फार वेळेस चांगलं होत नाही, पण चपळ माणसाचं चांगलं होतं. मन आहे, मनावरती सत्ता गाजवता आली पाहिजे. देवाने मन दिलं कशा करता दिलं. घेई 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 रे घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. पूर्वीच्या काळामध्ये महात्मा गांधींची 3 माकडं होते, बरोबर. 3 माकडं पाहिले आपण फोटो ते 3 माकडं होते. पहिल्या माकडाचा हात कुठे होता, तोंडावर, वाईट बोलू नका. दुसऱ्या माकडाचा हात कुठे होता, कानावरती, वाईट ऐकू. तिसऱ्या माकडाचा हात कुठे होता, डोळ्यावरती, वाईट पाहू नका. याच ट्रान्सलेट ऐका. महात्मा गांधींनी तुकोबारायांचे कदाचित अभंग वाचले असतील. महात्मा गांधी म्हणायचे वाईट बोलू नका, काय करा, घेई घेई माझे वाचे. डोळ्याने हलवले, काय करायचं, वाईट पाहू नका. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा तुम्ही ऐका रे कान. अनेक प्रकारच्या गोष्टी देवाने तुम्हाला दिलं, पण आपल्याला महत्व कळते. देवाने काय कमी दिलं ऐका. आपल्याला महत्व कधी कळतं, एखादा अवयव कमी झाला की मग कळतं. एखाद्या मुलाची सोयरीक झाली आणि वाशिमला जाताना जर त्याचा ऍक्सिडेंट मध्ये दात पडला, एक दात जर सोन्याचा बसवायचा असेल तर किती खर्च येतो, कमीत कमी 10,000. एक दात सोन्याचा बसवायचा असेल तर कमीत कमी 10,000 रुपये खर्च येतो. 32 दात आपल्याला आहे. 32 दात जर सोन्याचे बसवायचे असतील तर 3,20,000 रुपयाचे दात होतात. 3,20,000 रुपयाचे दात देवाने तुम्हाला दिलेत. ती पुड्या खाण्याकरता, बिड्या ओढण्याकरता नाही दिलेत. विठ्ठल देवानी काय देणार आहे, काय नाही दिलं. कोरोनाच्या काळामध्ये तरणे बाण मुलं पटापटा पटापटा किड्या मुंग्यासारखे मेले का नाही. एकदा घरातून माणूस मेला की वापस आला, अनेक लोक गेले. पण एवढ्या महामारीमधून सुद्धा आपण या ठिकाणी बसलेलो जिवंत आहोत. यापेक्षा वेगळं देवानी काय दिलं पाहिजे. विठ्ठल देवानी दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भव. आपल्याला देवानी देव जोडण्याकरता दिलंय, पण आपलं देवाकडे लक्ष आहे का नाही. वर्गणी मागायला गेलं की लोक म्हणतात काय या गणपती मंडळाला हेच काम आहे. वर्गणी मागतात, बँड लावतात, डीजे लावतात. ऐका, देवाचा उत्सव आहे. इथे आपण काही जरी दिलं तरी वाया जाणार नाही बाबा. पण इथे जर तुम्ही नाही दिलं तरी इथला वाटा पोलीस स्टेशनला जाईल, बरोबर आहे. नाही पोलीस स्टेशनला गेला तर कोर्टात जाईल, नाही कोर्टात गेला तर चोर नेईल, नाही चोरात नेला तर मग दवाखान्यात नक्कीच जाणार आहे. कुठेतरी जाणार एवढं नक्कीच आहे. कुठेतरी घातल्यापेक्षा इथे घातलेलं काय बिघडलं, काय बिघडलं ऐका. तांब्याभर पाणी तुमच्या हातामध्ये आहे,
तांब्यावर पाणी तुमच्याकडे भरलेलं आहे, थंडगार पिण्याचं पाणी आहे, फिल्टर केलेलं, आणि तुमच्या समोर एक माणूस पाण्या वाचून तरफडतोय, आता काही क्षणात मरणार आहे, आणि तुम्ही त्याच्या समोर जर पाण्याचा तांब्या जर जमिनीवरती टाकत असाल, त्याला बरं वाटेल का? तांब्यातलं पाणी आहे, जमिनीवरती टाकलं तरी संपणार आहे, आणि हे जर पाणी त्या तरफडणाऱ्या माणसाने पिलं तरी संपणार आहे. पण पाणी पिऊन संपलेलं चांगलं का जमिनीवरती ओतलेलं चांगलं? बोला. जमिनीवरती ओतलेलं हा नाही म्हणजे जागी आहे. मला शंकाचं ते झोपतात काय नाही का? मी चिंतन यासाठी करतोय की तुम्ही मोठमोठे कीर्तन ऐकले, बाकीचा आहे माल भरपूर आहे. विठ्ठल हा विठ्ठल. पाणी तांब्या आहे, तांब्या म्हणजे आपला देह आहे, तांब्यातलं पाणी म्हणजे आपलं आयुष्य आहे. ऐका, तांब्यातलं पाणी रूपी आयुष्य जर आपण एखाद्या माणसाच्या कारणासाठी लावलं तर सार्थकी लागेल, आणि ते जर जमिनीवर लोळून वाया घालवलं तर ते वाया जाईल. विठ्ठल. अरे संसार होत असतो, संसार कुणाचा राहिला? मोठमोठ्या लोकांचे संसार झाले, भिकाऱ्याचे संसार झाले, कुत्र्या मांजराचे संसार झाले. आपलाही होणार आहे, नाही तो आजाचा झाला, बापाचा झाला, आपला झाला, आपल्या मुलाचा होणार आहे. पण आपण संसाराकरता वेळ घालवतो, याकरता आपलं जीवन नाही. आपण आता यावर्षी सोयाबीन पेरली ना? सोयाबीन एका एकरामध्ये किती किलो पेरता तुम्ही? किती किलो? 30 किलो, कोणी 25, कोणी 20 पेरतो. 30 किलो सोयाबीन आपण एका एकरामध्ये पेरता, बरोबर आहे महाराज? त्यातली 5 किलो खराब बी असतं, बाद होतो, 25 किलो उगवते, बरोबर आहे? 25 किलो उगवते, 5 किलो खराब होते. एका एकरामध्ये 25 किलो तुम्ही सोयाबीन पेरता, त्या एका एकरामध्ये गाजर गवत नावाचं गवत उगवतो, बरोबर आहे? ते किती किलो पेरता? 5 किलो नाही का? नाही कमी, 3 किलो. नारायण महाराज एखादा फेरत नाही, आमच्याकडे फिरतात. थोडा इको कमी करा. बरोबर. ऐका, सोयाबीन 25 किलो उगवते, ही सोयाबीन पेरावी लागते, आणि गाजर गवत हे निघत असतं. सोयाबीन पेरावी लागते, गाजर गवत उगवत असतं, संसार होत असतो, परमार्थ करावा लागत असतो. विठ्ठल. पण आपलं लक्ष इकडे नाहीये, संसाराकडे आपलं लक्ष. खरं सांगा, म्हातारी लोक माझ्या समोर बसली आहेत, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त संसार कळतो. आमची सुरुवात आहे, तुमचा शेवट आहे. तरुणपणामध्ये तुम्हाला जेवढा घरामध्ये मान होता तेवढा आता आहे का? बारीक तोंड करून मान हलवतात, पण आता विलास नाही, आता वेळ संपलेली आहे. हे अगोदर कळायला पाहिजे होतं, नाही का? बरोबर आहे. तरुणपणामध्ये घरामध्ये जेवढा मान असतो तरुण माणसाला, मालकाला घरच्या, तेवढा म्हातारपणामध्ये असतो का? नाही. हे कमीत कमी त्याच्या मुलाला तरी कळायला पाहिजे, पण कळतं का? संसारामध्ये मान कुणाला आहे? फक्त ज्याच्याकडे माल त्याला मान, नाही का? आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात, जिस जिसका विश्वास किया है उसी ने हमें निराश किया है, बनकर रिश्तेदार हमने देख लिया, अरे देख लिया संसार हमने देख लिया. मान कुठपर्यंत आहे? तन निरोग धन जेब में जब तक मन से सेवा करोगे तब तक, मन से सेवा करोगे तब तक मानेगा परिवार हमने देख लिया, अरे देख लिया संसार हमने देख लिया. संसारामध्ये मान आहे, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत जोवरी चलन गा तोवरी मनती माझा, जोवरी चलन गा तोवरी मनती माझा, मानतीला नतोरे देह सुखाची आकाशा, मानतीला नतोरे देह सुखाची आकाशा, हे इंद्रिय मावळे
माझा नाही का. पैसा आहे तोपर्यंत महाराज संसाराचा नियमच आहे. पैसा आहे तोपर्यंत चांगलं म्हणतात, पैसा गेला की कोणी चांगलं म्हणत नाही. म्हणून मन आहे, या मनाला संसारामध्ये न रमवता या मनाला देवाच्या चरणाशी रमवा. महाराज मनावर सत्ता गाजवली पाहिजे. भागवतामध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे. ज्यावेळी द्रौपदीची 5ही मुलं अश्वत्थाम्यांनी मारलेली आहेत. वेळ कमी आहे आपल्याकडे. द्रौपदीची 5 मुलं अश्वत्थाम्यांनी मारले आणि अर्जुनाने पकडून आणलं अश्वत्थाम्याला. सांगितलं, सांग द्रौपदी याचं काय करू, तुकडे तुकडे करून तुझ्या पायावरती टाकू का, याच्या रक्ताने तुझे केस ओले करायचे का, सांग काय करू. द्रौपदीने हात जोडले आणि सांगितलं, माझी 5 मुलं मेले पण मला तुम्ही 5 पती माझे जिवंत आहात, मला तुमचा आधार आहे. पण हा अश्वत्थामा आहे, याचे वडील म्हातारे तुम्ही युद्धामध्ये मारलेत, त्यांचं नाव द्रोणाचार्य आहे. आणि या अश्वत्थाम्याची म्हातारी आई घरी जिवंत आहे, तिचं नाव आहे कृपी. कृपी नावाची म्हातारी घरी जिवंत आहे. अरे माझे 5 मुलं गेलेत. या तरुणपणामध्ये मला किती त्रास होतोय माझा मला माहिती आहे. पण ऐका, म्हातारी एकुलती एक आई आहे. एकुलती एक म्हातारी आईचा म्हातारपणाचा आधार, म्हातारपणाची काठी हा अश्वत्थामा आहे. जरी माझे 5 मुलं यांनी मारले असतील तरी तुम्ही याला सोडून द्या, याच्यावरती दया दाखवा, याला कुठलीही शिक्षा करू नका. आपले 5 मुलं ज्या नराधमानी मारले त्याच्यावरती सुद्धा दया करते. अशा दयावंतांना तुकोबारा धन्यता देतात अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य ते आत्ताचं आपलं कीर्तन म्हणजे IPL T20 सामना आहे नाही का. पहिला क्रिकेट व्हायचं 5-5 दिवसाच्या कसोटी, नंतर 50 ओव्हरच्या वन डे, आता आलेलं IPL 20 ओव्हरमध्ये जिकडे तिकडे. कशाला फार 20 ओव्हरमध्ये कळत नाही का, म्हणून गडबड आहे. आणि घरचीच असल्यामुळे चला समोर असं करावं लागतं. कारण काय, मलाही माझं संपवायचं, तुमचं तो आता ऐकलेलं सर्वांनी नाही. त्यामुळे काय आहे की बोलल्या गेलं पाहिजे. आणि म्हणून धन्य ते संसारिकांना धन्यता देतात. दया असली पाहिजे. नंबर 1 विश्वावर सत्ता. नंबर 2 इंद्रियावर सत्ता. नंबर 3 धन्यवाद. खरं सांगू का, कीर्तन गळी उतरलं की बरं वाटतं. बरं आहे तुमच्या लक्षात एवढे 4 मुद्दे लक्षात राहिले आणि तुमच्यात नाही बदल झाला तरी कधी काही तुम्हाला आठवलं की हे 4 मुद्दे महत्त्वाचे होते. हराळच्या महाराजांनी एवढं सांगितलं होतं, गळी उतरलं पाहिजे. विठ्ठल. नंबर 3 काळावर. झालं 2च राहिले तर 15 मिनिटात संपवू आपण. 15 मिनिटाच्या आत सर्व लगेच जिकडे तिकडे तुम्ही घरी जाऊन झोपायला मोकळे, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त फ्रेश होऊन ऐका. नंबर 3 काळावर सत्तात. 15 मिनिटं म्हणलं की तिकून माझ्याकडे डोळे असून ते पाहतात नाही का. असं म्हणून चालवायचं असतं ते नाही का. एकदा भजन घ्यायचं, बाबू काही काळजी करू नको, औषध गोड आहे, साखर खा, गुळ खा, मग ते औषध पाजायचं असं बोलून ते असतं. ते असं म्हणता 12-1 पर्यंत चालू द्यायचं. काही टेन्शन घेऊ नका, सकाळी आरती मलाही माहिती आहे. नंबर 3 कशावर सत्ता? काळावर सत्ता. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. काळ या शब्दाचा अर्थ काय आहे? काळ म्हणजे काळ म्हणजे वेळ, वेळ म्हणजे समय. आणि काळ शब्दाचा दुसरा अर्थ होतो काळ म्हणजे मरण, म्हणजे मृत्यू. हे 2 अर्थ होतात. काळ शब्दाचा पहिला अर्थ वेळ आहे. वेळेवरती आपण सत्ता गाजवायला शिका. लोकांना वाद घालू नका. हा समाज तसा, तो समाज तसा असं म्हणण्यामध्ये तरुण मंडळी वेळ घालवू नका. आपली वेळ आपण साजरी केली पाहिजे. आयुष्यामध्ये कशाचाही भ्रष्टाचार करा, पहिली गोष्ट करूच नका. पण आयुष्यामध्ये कशाचाही भ्रष्टाचार करा, काहीच वाईट होणार नाहीये.
पण तुम्ही जर आयुष्यामध्ये भ्रष्टाचार केला तर तुम्हाला नरकाशिवाय गत्यंतर नाहीये. विठ्ठला ज्या ज्या लोकांनी आयुष्यातली वेळ वाया घालवली त्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं. माझ्या बाबा, वेळेचा फायदा तुम्ही घ्यायला शिकाल तर जीवन तुमचं मोठं होईल. ऐका, गणपती असेल, दुर्गादेवी असतील, आता आपल्या ठिकाणी मस्त सुंदर कीर्तन आहेत, पण बऱ्याच ठिकाणी डीजे आहेत, बँड आहेत, बिअरच्या बाटल्या आहेत, धिंगाणा करतात, रात्रभर नाचतात. आपली मुलं गणपती समोर, देवी समोर दारू पिऊन नाचतात. त्याच काळामध्ये विशिष्ट समाजातील मुलं एसीच्या रूममध्ये बसून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. जी मुलं गणपती समोर, देवी समोर दारू पिऊन नाचतात, ऐका, जी मुलं एसीच्या रूममध्ये बसून UPSC MPSCचा अभ्यासक्रम करतात ती क्लास 1ची ऑफिसर होतात, आणि जी देवी समोर, गणपती समोर दारू पिऊन नाचतात ती त्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर होतात. विठ्ठला आपली वेळ आपण साजरी करा, शिक्षण घ्या. 2023 पर्यंत चाललं, पण 2023 नंतर उचललेलं पाऊल जमिनीवर ठेवायचं असेल तर त्याकरता करावं लागेल शिक्षण. विठ्ठला पोपटपंचीपणा आता चालला नाही, आता करावा लागेल अभ्यास. असाध्य ते साध्य करता असा याचं कारण अभ्यास. तुका म्हणे आपण अभ्यास केला पाहिजे. मायबाप वेळेवरती सत्ता लोक मोठी होतात. बऱ्याच लोकांना वाटतं कीर्तन भजन, ज्याला काहीच अक्कल नाही त्यांनी करायचं आणि त्यांनीच ऐकायचं. हां, आपल्या या जालन्याच्या खाली उतरलं ना भीमराव बाबा, इकडे विदर्भामध्ये जालना ते अमरावती हा मधला पट्टा आहे, मी याच भागातला आहे. या जालन्याच्या खाली अमरावतीपर्यंत हा जो आपला भाग आहे, इकडे जीवन जगावं लागतं, फक्त मरण येत नाही म्हणून. विठ्ठला नाहीतर आपल्या जीवनाला काही जगण्याची मजा नाहीये आणि आपल्याला जीवन जगायचं कळत नाही. म्हणून श्री 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 रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला, हे निर्माण केलेलं आहे. महाराज ऐका, जीवन जगण्याची कला पाहिजे ना. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जीवन लोक जगतात पहा कसे. आपण लोकांना नावं ठेवण्यामध्ये वेळ घालवतो. हा असा, याने असं वागलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, आणि याने असं केलं पाहिजे, त्याने तसं केलं पाहिजे. त्यापेक्षा अगोदर तू कसं असलं पाहिजे हे अगोदर आपण शिकलं पाहिजे. याने असं असलं पाहिजे, त्याने तसं असलं पाहिजे, यापेक्षा अगोदर आम्ही कसं असलं पाहिजे हे अगोदर आम्ही शिकलं पाहिजे. आणि यदा कदाचित मी कसा असलो पाहिजे हे जर मला जमत नसेल तर कदाचित मी कसा नसलो पाहिजे हे तरी आम्ही अगोदर शिकलं पाहिजे. विठ्ठला आणि परमार्थ करणं हे अडाणी लोकांचं काम नाही. फार मोठमोठी लोक आहेत, जाता जाता तुम्हाला सांगून जाईल ऐका, फार मोठी लोक आहेत, मोठी लोक होतात त्यांच्या बुडाशी परमार्थ असतो. लोकांना वाटतं मोठ्या लोकांना काय गरज आहे, पण ऐका, एका बाईचं नाव तुम्हाला मी सांगणार आहे. ती बाई तुमच्या सर्वांच्या ओळखीची आहे. त्या बाईचं नाव आहे, बघा ओळखीची आहे का, त्या बाईचं नाव आहे नीता अंबानी. आहे ना ओळखीची? काय तुमची मावशी आहे का? नाही, पण कोण आहे? भारतातील सर्वात गरीब माणसाची बाई. बरोबर आहे ना? तरी होच म्हणतात. काय काय हो म्हणायचं म्हणा 11 वाजेपर्यंत. भारतातील सर्वात श्रीमंत माणसाची ती बायको आहे का? नीता अंबानी नावाची बाई आहे. तिच्याकडे जो मोबाईल आहे तो 351 कोटीचा मोबाईल आणि सॉफ्टवेअर आहे. किती? 300. तिच्या पैशाचा आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. लोक तुम्हाला काय ताण आहे, तिच्या पैशाचा आहे ना तो. बरोबर आहे. नीता अंबानी नावाची बाई, तिच्या हातामध्ये घड्याळ वापरते, तिची किंमत 30 लाख रुपये आहे. ते महिला मंडळ ओठाला लावतात, त्याला काय म्हणतात? हा, लिपस्टिक. हे मी तुम्हीच सांगता का आता? काय म्हणतात? लिपस्टिक. 10, 20, 5, 50 रुपयाचं आहे ते. नीता अंबानी जी ओठाला लिपस्टिक लावते तिची किंमत 6,30,000 रुपये आहे. बापले म्हणलं बापा, मी सांगितलं तिच्या पैशाची, तुम्ही कशाला ताण घेता? आपण फक्त ऐकायचं, होलावत चालायचं नाही का? 30 लाखाचं घड्याळ वापरते, 351 कोटीचा मोबाईल वापरते, 6,30,000 रुपयाची लिपस्टिक वापरते, 27 मजल्याची तिची बिल्डिंग आहे. तिला जर काश्मीरला फिरायला जाण्याची इच्छा झाली तर घराच्या बाहेर निघण्याची गरज नाही. 14व्या मजल्यावरती बिलकुल जे क्लायमेट, जे वातावरण काश्मीरमध्ये असतं बर्फाचं, ते घरामध्ये केलेलं आहे. बाहेर जाण्याची गरज नाही. एवढी श्रीमंत बाई आहे. 30 लाखाची घड्याळ आहे, 6,30,000ची लिपस्टिक वापरते, 351 कोटीचा मोबाईल आहे. आता अशा बाईच्या अंगावर 50-100 रुपयाची साडी असेल. पटतं का तुम्हाला? लाखो रुपयाची साडी आहे. पण जरी लाखो रुपयाची साडी असेल तरी नीता अंबानी जेव्हा जेव्हा साडी घालते तेव्हा तिचा पदर डोक्यावरती असतो. आता तुम्ही प्रयत्न करू नका, तुमचे आहेत असेच राहू द्या, नाही का बाबा? तुमच्या काळामध्ये पूर्वी पदर, नाही का, रस्त्याने चालले की नवीन सून जर असेल तर पटकन घरात जायची. मोठी माणसं आली की आदर राखायची.
आताही जातात. आता बदल तेवढा नाही, बदल जास्त नाही पण थोडाच बदल आहे. आता पहिले नवीन सून आली की घरामध्ये जायची म्हातारे लोक आल्यावर. आता म्हातारा तिकून आला आणि म्हाताऱ्यांनी पाहिलं नवीन सून दार झाडते की म्हाताराच लाजतो, म्हाताराच रस्ता बदलून निघून जातो महाराज. पण सून काही रस्ता बदलत नाही, घरात जात नाही, आदर राहिला नाही. ऐका, मी नाही सांगत, स्वामी विवेकानंद सांगतात एखादी बाई असेल रंगाने गोरी असेल तरी शोभून दिसत. खरं सौंदर्य कशात असेल तर बाईच्या मर्यादेमध्ये बाईचं सौंदर्य आहे. बाय बाबा ऐका, सिंधुताई सपकाळ सांगायच्या, जर महिला मंडळीने अंग भरून कपडा घातला तर हा समाज तुमचा रोज सत्कार करेल. महिलांनी अंग भरून कपडा घातला तर हा समाज तुमचा रोज सत्कार करेल, नाहीतर बलात्कार हे होतच राहतील. विठ्ठल. आणि म्हणून मर्यादा असली पाहिजे. सांगतो, नीता अंबानी एवढी श्रीमंत बाई ज्या वेळेस वृंदावनला जाते आणि राधे समोर नतमस्तक होते, पदर पसरते, सांगते, ए राधे, तुझ्या कृष्णाला सांग मी फार श्रीमंत आहे, समाधानी आहे, फक्त एकच सांग तुझ्या कृष्णाला, मेरी बिनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना, हो मुझे तेरा ही सहारा मानी, मुझे तेरा ही सहारा मानी, चरणों से लिपटाए रखना, कृपा बरसाए रखना, हो राधा रानी, कृपा बरसाए रखना. राधा रानी, तुझी कृपा आमच्यावरती असू दे. एवढी श्रीमंत असेल तरी सुद्धा देवाच्या चरणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते. ही खऱ्या अर्थाने काळावरती सत्ता आहे. विठ्ठल विठ्ठल. गरीबाचा खेळ नाही परमार्थ. मोठमोठे लोक मोठे होतात, त्यांचे फार नियम असतात. लोक म्हणतात का रातोरात श्रीमंत झाला, नेमकं केलं काय? अरे साधना असते, रात्रभर लोक बसतात, नामस्मरण करतात, भक्ती करतात. आहे लोकांना वाटतं गरीबाचा नाही, मोठमोठे लोक सुद्धा आहेत. 80 वर्षाचा म्हातारा आहे, शेवटचा दृष्टांत आहे. 80 वर्षाचा म्हातारा आहे, सांगतो कशा करता लोक मोठे होतात, फुकट होत नाहीत, बुडाशी परमार्थ असतो. 80 वर्षाचा म्हातारा, दाढी पांढरी झालेली आहे, एका समुद्राच्या काठावरती बसलेला आहे, मान लट लट कापते, ज्ञानेश्वरीचं पारायण करीत म्हातारा बसला. 40 वर्षातला जीन्स पॅन्ट मधला पोरगा तिथे गेला, हातामध्ये ब्रिस्टॉल होती, म्हाताऱ्याच्या तोंडावरती धूर फेकत म्हटला, बाबा काय करता? म्हाताऱ्याने हात जोडले आणि सांगितलं, साहेब मी ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. राग आला साहेबाला, म्हटलं बसा पारायण करत, टाइमपास आहे, थोतांड आहे, पारायण करून कुठं काय होत असतं का? देश मागाणला या पारायणाने. कोण म्हणतं? 40 वर्षाचा पोरगा. रेशमी वस्त्रामध्ये ज्ञानेश्वरी म्हाताऱ्याने गुंडाळली आणि म्हातारा उठून उभा राहिला. जसं म्हातारा उठून उभं राहिलं असे 4 बॉडीगार्ड म्हाताऱ्याच्या आजूबाजूला धावत पळत आले. 4 बॉडीगार्ड म्हाताऱ्याजवळ आले. साहेबाला कळायला पाहिजे होतं म्हातारा कोणीतरी मोठा आहे, पण साहेब मोठ्या अहंकारामध्ये होते. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने हात जोडले, सांगितलं, साहेब मी 80 वर्षापासून ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तुम्ही काय करता? साहेब म्हणले, तुमच्यासारखे पारायण करून जिंदगी बर्बाद नाही केली आम्ही. भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. कोण म्हणतं? साहेब म्हणतात. स्मित हास्य केलं म्हाताऱ्याने, पुन्हा एक टाळी वाजवली आणि लाल दिव्याची गाडी म्हाताऱ्याजवळ आली. लाल दिव्याच्या गाडीत म्हातारा बसला, गाडीची काच खाली केली आणि पुन्हा हात जोडले, सांगितलं, साहेब मी 80 वर्षापासून ज्ञानेश्वरीची पारायण करतो, तुम्ही काय करता? साहेबांनी सांगितलं, बाबा तुमची बुद्धी भ्रष्ट झाली पारायण करून करून. 10 सेकंदापूर्वी तुम्हाला सांगितलं मी की मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तुम्हाला 10 सेकंदापूर्वी सांगितलं तुमची बुद्धी भ्रष्ट झाली, पारायण बंद करा. म्हाताऱ्याने पुन्हा स्मित हास्य केलं, गाडीची काळी काच वर घेतली आणि गाडी 50 मीटर समोर गेली. पुन्हा गाडी थांबली, पुन्हा गाडीची काळी काच खाली केली आणि आवाज दिला म्हाताऱ्याने, साहेब जरा इकडे येता का हो? साहेब धावत पळत जवळ आले. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने पुन्हा हात जोडले, सांगितलं, साहेब मी 80 वर्षापासून ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तुम्ही काय करता? राग आला साहेबाला. साहेब म्हटले, म्हाताऱ्या अरे बुद्धीचं खोबरं झालं, पारायण करून करून बंद कर पारायण. 30 सेकंदामध्ये तिसरी वेळ तुला सांगतोय मी की मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. म्हाताऱ्याने पुन्हा स्मित हास्य केलं, गाडीच्या खाली म्हातारा उतरला. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने हात जोडले 40 वर्षाच्या इंजिनियर समोर आणि सांगितलं, साहेब तुम्ही ज्या भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहात त्या कंपनीचा मी मालक आहे.
कोण आहे? त्या कंपनीचा मी मालक आहे. आणि बरं का साहेब, अशी एकच कंपनी माझ्याकडे नाही, अशा 35 कंपन्याचा मी मालक आहे. पण तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर आहे का? एका कंपनीमध्ये 10, तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर एका महिन्याला माझ्या कंपनीमध्ये मी भरती करतो. तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर एका महिन्याला माझ्या कंपनीतून ढाकलून देतो. तुमच्यासारख्या 350 लोकांचं आयुष्य मी एका महिन्यामध्ये घडवतो. ओ साहेब, तुमच्यासारख्या 350 लोकांचं आयुष्य मी एका महिन्यामध्ये घडवतो. मात्र माझ्यासारख्या लाखो लोकांचं आयुष्य ही माझी ज्ञानेश्वरी घडवते, ही माझी ज्ञानेश्वरी घडवते. कोण सांगतं? 80 वर्षाचा म्हातारा. ही दंतकथा नाहीये, ही भाकड कथा नाहीये. या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं नाव ऐकायचं असेल तर जरा कान टवकारून ऐका. या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं नाव आहे डॉक्टर विक्रम साराभाई. विठोबा रखुमाई, 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 रखुमाई. एक चरण नाही का महाराज? एक चरण झालं, आता 3 राहिले. एका चरणाकरता 1.25 तास, म्हणजे 3 चरणाकरता अजून 3.25 किती व्हायले? 3.25 तास. कीर्तन संपवून लगेच काकडा सुरू करू. हो हो नाही हो. मग मी जातो 11ला निघून, तुम्ही करा नंतर. ते नाही जमणार. हो म्हणायला बरं आहे. नाही संपलं आपलं कीर्तन मंडळी. ऐका, संपलं म्हणलं की फ्रेश होतात नाही का? हसतात. संपलं बाबा एकदाच, आता संपलं, मोकळं झालं नाही का? ऐका ना, पहिलं चरण संपलं. काळ या शब्दावरती आपण बोलत होतो. काळ म्हणजे वेळ, आणि काळ शब्दाचा दुसरा अर्थ होतो मरण. मरण कुणालाही चुकत नाही. विलासराव देशमुख ज्यावेळेस गेले, त्यांच्याकडे काय कमी होतं? काय कमी होतं? काहीच कमी नाही. ज्या वेळेस दिल्लीला गेले आणि दिल्लीहून अमेरिकेला जायचं होतं, पण त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की विलासराव आता राहिले नाहीये. काय कमी होतं? पैसा कमी होता. तुमच्या अख्ख्या येवत्यामध्ये जेवढे पैसे जमणार आहेत तेवढी एकट्याची प्रॉपर्टी असेल नाही आहेच, नाही का? तेवढी पैसाही होता. डॉक्टर नसतील का? जेवढे लोक कीर्तनाकरता बसले नाहीत तेवढे डॉक्टर, MBBS, MD, मोठमोठे जागतिक लेवलचे डॉक्टर रांग धरून उभे होते. पैसा होता, डॉक्टर होता. मग झालं काय? तुटलं झालतं काय? तुटला आयुष्याचा दोरा, ये रे वाऊगा पसारा, वाऊगा पसारा. एकदा का दोरा तुटला, दोरा धागा जोडता येईल, पण आयुष्याचा धागा एकदा तुटला की पुन्हा जोडता येणार नाहीये. एक हिंदी शायर सांगतो की बाबा, आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आज़माए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. तो बुरा किसी का मत करो, खुद बुरा हो जाएगा. और ये माटी का पुतला एक दिन माटी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गयो, बुरा देखन मैं गयो, बुरा न मिलिया कोई. लेकिन जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा न कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, हुई न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझे को आवाज देगी तो घर
से बाहर निकलना पडेगा। सकाळी सूर्य उदयाला येतो, तो 6 महिने राहतो का नाही राहत, तो सूर्य सुद्धा उदयाला येतो, तो अस्ताला जाण्याकरता असं म्हणतात सांझ के बाद होगा सवेरा, हो देखना है अगर दिल सुनहरा, तो पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पडेगा। मरावं प्रत्येकाला लागणार आहे, मात्र आपण मरणावरती सत्ता गाजवली पाहिजे। ज्ञानोबा आहे सत्ता गाजवलेली आहे, तुकोबार आहेत गेला तो विमानी बैसून या, म्हणे रामेश्वर सकळापासून गेला तो विमानी बैसून या, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई। हृदया बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, हृदया बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, धरला पंढरीचा चोर। काळावर सत्ता गाजवली नंबर 3 आणि नंबर 4 कशावर सत्ता? देवावर सत्ता गाजवायची आणि आपलं आता काही करून आठवून घ्यायचं, असंच करून 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 एवढ्यापर्यंत। आणि देवावर सत्ता कुणी कुणी गाजवली आहे का? चोखोबार आहे, थोडंही कोकणी करा बोलताना चोखोबार आहे, चोखोबार आहे। ते म्हणतील कसं तरी सेटिंग करायला मी, तुम्ही लयच सांगायला बरं जाऊ द्या, उद्या येतच नाही ऐका। चोखोबार आहे, ज्यामुळे चोखोबाऱ्यावरती चोरीचा आळा आला आणि चोखोबाऱ्या म्हणतात ए देवा धाव घाली विठू आता, चालू नको मंद, बडवे मारिता ती मज, हा काय अपराध, ए देवा अरे काय माझा अपराध आहे, बडवे मला मारतायत। ते काय म्हणतात विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसारे आला, शिव्या देती म्हणती तुआ देव बाटविला। सोयराबाईच्या कानावरती बातमी गेली, धावत पळ सोयराबाई आल्या, डोक्यावरचा पदर कमरेला खोवला आणि म्हणतात ए काळ्या, अरे विठ्या शिळ्या भाकरी आमच्या घरी येऊन खायचा तेव्हा लाज वाटत नव्हती, आणि माझा नवरा आता सुलावरती जातोस, आता काय बसलास विटेवरती कमरेवरती हात ठेवून? महाराज लट 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 विटेवरची मूर्ती कापत होती, सुलाचं पाणी झालं आणि अख्ख्या पंढरपुराने चोखोबाऱ्याने डोक्यावरती घेऊन मिरवणूक काढली, देवावरती सत्ता गाजवली। विठ्ठला विठ्ठल। जनाबाईच्या घरी भगवान परमात्मा दळू लागायला जायचा, आपलं चक्कीवाला लवकर दळून देत नाही, पैसे देऊन देतो का दळून? सांगतो मावशी थांबा 2 घंटे, पहिले नंबर आहे, आपलं पैसे देऊन चक्कीवाला दळून देत नाही, भगवान परमात्मा दळण्याकरता जातो। मी सांगतो सोपं आहे, तुम्ही ऐकता सोपं आहे, पण देव दळू लागायला येणं हे ऐकणं बोलणं सोपं आहे, पण तेवढी भक्ती करणं फार कठीण आहे मायबाप। ही खऱ्या अर्थाने देवावरती सत्ता आहे। विठ्ठल अरे तुकोबाऱ्याला नेण्याकरता भगवान परमात्मा येतो विमान घेऊन, सोपं नाहीये। हा तुकोबाऱ्यांचा खून झाला आणि तुकोबाऱ्याचा मृत्यू झाला म्हणणं सोपं आहे, तुकोबाऱ्या कळायला फार मोठी बुद्धी लागते। आपल्या मुलाचं लग्न झालं, नवीन सून घरामध्ये आली तर म्हातारा होईपर्यंत तुमचं सुनेचं जमत नाही, संतांची माप काढता, जरा डोकं ठिकाणावरती ठेवा। विठ्ठल विठ्ठल। संत महात्मे कळण्याकरता फार मोठी बुद्धी पाहिजे मायबाप, ऐका। म्हणून विठ्ठल बाबा घुले सांगायचे, विठ्ठल बाबा घुले म्हणायचे मी ज्ञानेश्वरी वाचतो, मी गाथाही वाचतो, ज्ञानेश्वरी मी सांगतो सुद्धा, बाबासारखी ज्ञानेश्वरी कोणी सांगत नाही। पाठामध्ये विठ्ठल बाबा ज्ञानेश्वरी सांगायला लागले मायबाप, 1 तास एवढं चंचल होतो आम्ही लहानपणामध्ये, पण सुंदर शांत बसून ऐकायचो, ही ताकद त्यांची होती माझी। ज्ञानेश्वरी ते सांगायचे, ते म्हणजे ज्ञानेश्वरी मी सांगतो, मला कळाली म्हणून सांगत नाही, ज्ञानेश्वरी मला कळावी म्हणून सांगतो। विठ्ठल आणि म्हणून खऱ्या अर्थाने देवावरती सत्ता आपण गाजवली पाहिजे। 4 पुरुषार्थ प्राप्त करण्याकरता माणसाला यावं लागतं, देवाला बोलवावं लागतं, आणि संत महात्मे येतात कशा करता? तर येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी ज्ञानेश्वर।